विद्यार्थिनीच्या धाडसाला सलाम, स्वतःच्या अपहरणाचा डाव उधळला। नमस्कार, मी प्रियंका। लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। वो स्त्री है कुछ भी कर सकती है हा डायलॉग आपण बऱ्याचदा चित्रपटात ऐकतो आणि इतर वेळेस देखील महिलांसाठी वापरतो। मात्र या डायलॉगची खरी प्रचिती पाहायला मिळाली आहे ती शेवगाव तालुक्यामध्ये। शेवगाव तालुक्यामध्ये 5वीत शिकणाऱ्या एका जिगरबाज मुलीने प्रसंगावधान राखत स्वतःचं अपहरण टाळत अपहरणकर्त्यांचा डावच उधळून लावलाय। तिच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे। आता नेमकं काय घडलंय ते पाहूयात। शेवगाव तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावात राहणारी एक 5वीची मुलगी 4 किलोमीटरवर असलेल्या दुसऱ्या गावामध्ये खाजगी शिकवणीसाठी सायकलवरून चालली होती। काल बुधवारी 11 तारखेला सकाळी 7:30ला ती नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना रस्त्यामध्ये तिच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार एका 4 चाकी वाहनातून आलेल्या तिघांनी मुलगी एकटी असल्याचं पाहून तिला जबरदस्तीने गाडीमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला। मात्र या मुलीने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेत बाजूला पळ काढला। त्याच वेळी समोरून दुसरं वाहन येताना दिसल्याने या 4 चाकीत बसलेल्या 3 आरोपींना देखील आपला डाव काही साधता आला नाही। शेवगाव तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे मात्र परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे तालुक्यातील अनेक मुलं आणि मुली या सायकलवरून शाळेत ये-जा करत असतात। मात्र दिवसाढवळ्या अशा घटना जर घडत असतील तर मुलींच्या सुरक्षिततेचं काय हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतोय। या घटनेने पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शेवगाव तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी एकटं न जाता गटागटाने प्रवास करावा आणि पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। मात्र खेदाची बाब जर सांगायची झाली तर शेवगावमध्ये ही घटना घडल्यानंतर या घटनेबाबत उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती। यावरून पुन्हा एकदा गावखेड्यामध्ये पोलीस प्रशासन नेमकं करतंय काय हा मोठा प्रश्न समोर येतोय। गावखेड्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर नेमकं काय उपाय केला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।